मिरज तालुक्यातील कळंबी येथील पेट्रोल पंपावर चारचाकीमध्ये विश्रांतीसाठी झोपलेल्या भाविकांवर अज्ञात 7 ते 8 जणांनी चाकूचा धाक दाखवून हल्ला करून दरोडा टाकलाय। त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। चालक चंद्रकांत बाविकाडी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय। भाविकांना लुटतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नांदेड येथून बालाजी पाटील, त्यांची पत्नी आणि पाहुणे असे सर्वजण क्रुझर वाहनातून हैदराबाद येथून तुळजापूर, पंढरपूरहून ते कोल्हापूर महालक्ष्मीला जाणार होते। रात्रभर प्रवास झाल्याने विश्रांती घेऊन सकाळी कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार होते। विश्रांतीसाठी म्हणून ते कळंबी येथील एका पेट्रोल पंपावर चारचाकी गाडीतच झोपले। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 जण चारचाकी गाडीवर हल्ला चढवला। काहींच्या हातात चाकू होता। अचानक दरोडेखोरांनी हल्ला चढवल्याने बालाजी पाटील यांना काहीच सुचलं नाही। बाविकाडी यांच्या पत्नीच्या हातावर चाकूने मारलं। बालाजी पाटील यांच्या खिशातील रोख 5,000 रुपये, त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील नेकलेस, मंगळसूत्र तसेच बालाजी पाटील यांच्या साडूच्या खिशातील 10,000 रुपये रोख आणि त्यांच्या पत्नीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली। सर्वजण आरडाओरडा करताना दरोडेखोर तेथून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले। चाकूच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या दरोड्यामध्ये 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। आज पहाटे 1 वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबी जवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते, जे हैदराबाद येथून देवदर्शनाकरता तुळजापूर, पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते। तिथे जात असताना रात्री उशीर झाल्या कारणाने त्यांनी कळंबीजवळील या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली। तिथे आपल्या गाडीमध्येच झोपलेले असताना साधारण 1-1:15 वाजेच्या आसपास 7 ते 8 इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास 4 तोळे सोने आणि 15,000 रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे। या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असता आम्ही 395 कलमाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतील।